महाराष्ट्राचे वैभव महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती उत्सवानिमित्त गायनाचा कार्यक्रम संपन्न। नाशिकमधील महाकवी वामनदादा कर्डक संगीत कला मंच आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 102व्या जयंती उत्सवानिमित्त पंचवटीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनतील पुतळे पेट्रोल येथील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुलजी ढिकळे, बाळासाहेब कर्डक, कविताताई कर्डक, निवृत्तीबाबा पगारे, वसंतराव पगारे, बाळासाहेब वाघमारे, शंकर हिरे हे उपस्थित होते। चेतन लोखंडे, झी युवा सिंगर यांनी मराठी इंडियन आयडल झी युवा सिंगर संतोष जोंधळे, भारती राऊत, सुनील खरे, मेघानंद जाधव, सविता दिगंबर वाघ, जयपाल दिवरे, विश्वास गवळे, अनिल लोहनार यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। अध्यक्ष हरीश भालेराव, उपाध्यक्ष शाहीर गायकवाड, वामनराव गायकवाड, नवनाथ काळे, अशोक वाघमारे, प्रज्ञा सोनवणे काळे, नर्मदा भोकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। अध्यक्ष हरीश भालेराव, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शाहीर माधवराव गायकवाड, नवनाथ काळे, अशोक वाघमारे, फुलचंद जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळासाहेब कर्डक, बाळासाहेब वाघमारे, विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आशाताई मोरे यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य लाभले। या ठिकाणी आज वामनदादा कर्डक जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। मुलाचं सहकार्य करणाऱ्या बाळासाहेब कर्डक असो, कविताताई कर्डक असो, तशाच आमच्या आशाताई मोरे असो, यांनी मोलाचा वाटा उचलून आम्हाला जे सहकार्य दिलं त्याचे आम्ही खूप खूप ऋणी आहोत। आणि ताई, तुम्हाला सांगतो, सालाबाद प्रमाणे असंच तुम्ही आमच्या मागे पाठिंबा द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। वामनदादा कर्डक संगीत कला मंच व बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने महाकवी वामनदादा कर्डक यांची 102वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। जयंतीसाठी अध्यक्ष हरीश भालेराव, उपाध्यक्ष बाळूभाऊ गायकवाड, खजिनदार नवनाथ काळे, माधवराव गायकवाड, कार्याध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले। त्याचप्रमाणे या ठिकाणी उज्ज्वल मित्र मंडळ यांनी आम्हाला मोफत दिला, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। या मंडळाचे, उज्ज्वल मित्र मंडळाचे अध्यक्ष निवृत्तीबाबा पगारे, त्यानंतर वसंत पगारे, इतर जे संचालक मंडळ आहे समाधान पगारे यांचे आम्ही शेतीशा ऋणी आहोत। आम्हाला त्यांनी जो हाल उपलब्ध करून दिला त्याबद्दल पुन्हा त्यांचे एकदा आभार मानतो। या ठिकाणी आमदार राहुलभाऊ ढिकळे, कविताताई कर्डक, बाळासाहेब गायकवाड कर्डक यांनी मोलाचं सहकार्य दिलं। त्याचप्रमाणे बऱ्याचशा आमच्या कलावंतांनी लांबून नांदेड, परभणी, औरंगाबाद, त्यानंतर इंडियन आयडॉल चेतन लोखंडे असतील, नाशिक जिल्ह्यातील नामवंत कलावंतांनी येऊन भरभरून इथे गाणे गायली। वामनदादाच्या प्रती त्यांनी स्वतःहून येऊन इथे कार्यक्रम साजरा केला। त्याबद्दल देखील आम्ही मंडळाच्या वतीने, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या वतीने आभार मानतो व थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। वामनदादा म्हणतात, मुस्लिम समाजाला माझा सलूट आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी शहानिशा करून त्यांना माहिती झालं की बाबरी मस्जिद बांधण्यात आली आणि त्यांनी एक फतवा काढला की बाबासाहेब आंबेडकरांना चैत्य भूमीला दादरला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी समाजाला आंबेडकरी अनुयायी आले, त्यांना पहिले घरी जाऊ द्या, मग आपण आपला राग व्यक्त करू। 7 डिसेंबरच्या दिवशी दंगलीला सुरुवात झाली। वामनदादा लिहितात, बाबरी मस्जिद आली का पाय
प्रयत्न करतोय. इमानदारी सांगा, पुन्हा कुणाच्या खात्यावरती 15-15 लाख रुपये जमा झाले. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.